हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 4th चॅप्टर जो आहे आपला द वैदिक सिव्हिलायझेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला आज 4th चॅप्टर आहे द वैदिक सिव्हिलायझेशन. या चॅप्टरमध्ये आपण जे पॉईंट्स कवर करणार आहोत ते पाहूया. द वैदिक लिटरेचर म्हणजेच वैदिक वाङ्मय, देन फॅमिली सिस्टम म्हणजेच कुटुंब व्यवस्था, डे टू डे लाईफ आपलं दैनंदिन जीवन, ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती, ॲनिमल हजबंड्री म्हणजेच पशुपालन, देन इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ म्हणजे आर्थिक आणि आपलं सामाजिक जीवन, रिलिजियस आयडिया धर्मकल्पना, then political system that is शासन व्यवस्था. Okay, so let's start the chapter. The first term, the Vedic literature. The civilization that is based on Vedic literature is known as Vedic civilization. म्हणजे वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. Okay, the Vedas are considered to be our earliest literature. The Vedas were composed by many sages or rishis. Some Vedic hymns were composed by women. म्हणजे वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन असं साहित्य मानले जाते आणि वेदांची निर्मिती जी आहे ती अनेक ऋषींनी केलेली आहे. वेदातील काही सूक्ते जे आहेत ते स्त्रियांनी सुद्धा स्फुरलेली आहेत. ओके. Vedic literature is in Sanskrit. Vedic literature is very rich and diverse. The Rig Veda is considered to be the first text. It is in the form of verses. There are 4 Vedas, that is Rig Veda, Yajur Veda, Sam Veda and Atharva Veda. The Vedic texts are known as Samhita. Ved means to know. The term Veda derives from Ved. It means knowledge, and the Vedas have been preserved through the oral tradition. The Vedas are also called as Shruti. वैदिक वाङ्मयाची जी भाषा आहे ती संस्कृत होती आणि वैदिक वाङ्मय अत्यंत असं समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्य रूपात आहे म्हणजेच कविता. आपण काव्यरूप म्हणजेच काय, कवितेच्या रूपात आहे. देन ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे एकूण 4 वेद आहेत आणि या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. विद म्हणजेच टू नो म्हणजे एखादी गोष्ट माहीत करून घेणे, एखादी गोष्ट जाणणे आणि त्यातून वेद हा जो शब्द आहे तो तिथून आलेला आहे, विद या शब्दातून. याचाच अर्थ ज्ञान. ओके, वेद म्हणजेच ज्ञान. आणि मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन जे आहे ते केले जाते. ठीक आहे, मौखिक पठण म्हणजे पाठ करणे. वेदांना श्रुती असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. देन फर्स्ट वेद आपण बघूया, दॅट इज ऋग्वेद संहिता. ओके, ऋग्वेद संहिता. ईच वर्स ऑफ द वेदा इज नोन ॲज अ ऋच. So, the Veda consisting of Richas is called Rig Ved. Richa means is verse composed to praise a deity. When a number of Richas are put together to praise a particular deity, the poetic composition is called Sukta. The Rig Ved consists of many Suktas composed to praise different deities. म्हणजेच काय सांगितलं इथे, तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजेच ऋग्वेद. ओके, आणि ऋचा म्हणजेच काय, तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ओके, अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या त्या काव्याला, पद्य म्हणजे इथे कविता. ठीक आहे, त्या काव्याला, त्या कवितेला सूक्त असं सुद्धा म्हणतात. आणि ऋग्वेद संहितेत विविध अशा देवतांची स्तुती जी आहे ती करणारी सूक्ते म्हणजेच काव्य जी आहेत ती अवेलेबल आहेत. ओके, देन नेक्स्ट वन यजुर्वेद
संहिता. Okay, the Yajurved contains mantras uttered during a yajna. Yajurved provide guidance about how and when the different mantras must be chanted during yajna rites. This text includes the verses or poetic incantations and their explanation in prose. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र जे आहेत ते असतात. ओके, यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचं मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात लिहिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण, म्हणजे पद्यात म्हणजे कवितेत असणारे ते मंत्र, कवितेच्या स्वरूपात असणारे मंत्र, आणि त्या मंत्रांचे स्पष्टीकरण जे आहे ते गद्यात, म्हणजेच एखादा सारांश किंवा एखादा पाठ आपण कशा पद्धतीने वाचतो तर त्याप्रमाणे त्याला आपण गद्य म्हणू. ओके, अशी या संहितेची रचना जी आहे ती केलेली आहे. ठीक आहे. देन बघा काय सांगितलंय. डू यू नो द मीनिंग ऑफ सम सुक्ताज, म्हणजे काही सुक्तांचा मराठी भाषेत अर्थ जो आहे तो तुम्हाला माहिती आहे का? तर बघा इथे सांगितलंय. ओ अल्मायटी, मेक इट रेन इन प्लेंटी, मे वी गेट अ प्लेंटीफुल क्रॉप इन अवर फील्ड, मे देअर बी प्लेंटी ऑफ मिल्क फॉर अवर चिल्ड्रन. काय सांगितले इथे? आता काही सुक्तांचे मराठी भाषेत अर्थ जे आहेत ते इथे दिलेले आहेत. ठीक आहे. तर बघा काय सांगितले. हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस असं पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर असं खाणं जे आहे किंवा दुभते म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे ते मिळू दे. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे. सेकंड वन बघा काय सांगितलंय. मे द काउज कम टू अवर होम्स अँड स्टे हॅपीली इन देअर पेन्स, मे दे बेअर मेनी काल्स, म्हणजे गायी ज्या आहेत त्या आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत आणि त्यांना भरपूर अशी वासरे जी आहेत ती होत. ठीक आहे, काव्स म्हणजेच वासरे. देन अराइज ओ पीपल, डार्कनेस हॅज वॅनिश विथ द ॲडव्हंट ऑफ डाऊन अँड सनलाईट कम्स, डाऊन हॅज अवेकन द होल वर्ल्ड, let us pursue our own occupations and earn riches. म्हणजे लोक हो चला उठा. उशेच्या आगमनाबरोबर अंधार जो आहे तो नाहीसा झालेला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला, सर्व जगाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन जे आहे ते मिळवूया. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा पुढचा वेद बघा, दॅट इज सामवेद संहिता. द सामवेद प्रोवाइड्स गायडन्स ऑन सिंगिंग ऋग्वेदिक verses to a set rhythm and tune at the time of yajna rites. The Samved has contributed in a major way in laying the foundation of Indian music. सामवेदात काय सांगितलं बघा, काही यज्ञविधींच्या वेळी ताल आणि सुरात मंत्र जे आहेत ते गायन केले जायचे. तर ते गायन कसे करावे याचं जे मार्गदर्शन आहे ते सामवेद संहितेत केलेलं आहे. आणि भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा जो आहे तो आहे. ठीक आहे, वाटा जो आहे तो मोठा आहे. देन पुढचं वेद बघा, अथर्ववेद संहिता. अथर्ववेदमध्ये काय सांगितलं आहे. द अथर्ववेद इज नेम आफ्टर अथर्व ऋषी. This Ved is different from the other three Vedas. It is more concerned with many things in the day-to-day life of the people. It includes solutions to adversities and diseases. It also provides information about medicinal herbs. The Atharva Ved provides guidance to a king about the way he should administer his kingdom. The Brahman text Aryakas and Upanishad were written after the composition of the Sanhitas. They are also included in Vedic literature. म्हणजेच काय सांगितलं अथर्ववेदात, तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे.
आणि अथर्ववेदात आपल्या डे टू डे लाईफच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना महत्त्व जे आहे ते दिलेलं आपल्याला आढळतं. आयुष्यात येणारी संकटं किंवा जे दुखणं आहे तर त्या दुखण्यांवर करायचे उपाय हे अथर्ववेदात सांगितलेले आहेत. तसेच अनेक असे हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती जी आहे त्यांची माहितीसुद्धा तुम्हाला अथर्ववेदात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे सुद्धा मार्गदर्शन आपल्याला अथर्ववेदात दिलेले आहे. संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची जी रचना आहे ती केली गेली आणि त्यांचा सुद्धा समावेश या वेद वाङ्मयात केला जातो. ओके. द नेक्स्ट बघा, ब्राह्मण टेक्स्ट म्हणजेच काय, ब्राह्मण ग्रंथ. ओके. They were composed to provide guidance on using Vedic mantras in yajna rituals. Each Veda has independent text called Brahmanas. म्हणजेच यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात आणि प्रत्येक वेदाचे स्वतंत्र असे ब्राह्मण ग्रंथ आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढचं बघा काय सांगितलं आहे, आर्यनकस म्हणजेच आरण्यके. ठीक आहे. आरण्य म्हणजे काय, जंगल. ओके. सो आरण्यकास कन्सिस्ट ऑफ द रिफ्लेक्शन्स or thoughts expressed after meditating with deep concentration in forest or wilderness. The Aranyakas are concerned with accurate performance of yagna rites. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजे हे आरण्य ग्रंथ जे आहे त्यात मांडलेले आहे. यज्ञविधी पार पडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी जी आहे ती यात दिलेली आपल्याला दिसून येते. देन नेक्स्ट बघा, उपनिषद. द टर्म उपनिषद indicates knowledge acquired by sitting at the feet of the teacher. Human beings have always wondered about events like life and death. It is not easy to find answers to them. The Upanishad discuss such serious and profound issues. म्हणजे उपनिषद म्हणजे काय, तर गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म आणि मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्या मनात येत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. ओके. द 4 वेदास, ब्राह्मणास, आर्यकस अँड द उपनिषद were composed over a period of 1500 years. During this long period, the Vedic civilization underwent many changes. The Vedic literature is an important source for the study of those changes and of the day-to-day life in the Vedic period. म्हणजे काय सांगितलं इथे, तर 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे च्या ते रचण्यासाठी सुमारे 15 वर्षांचा वेळ जो आहे तो इथे लागलेला आहे आणि त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक असे बदल जे ते होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय जे आहे हे महत्त्वाचे साधन आहे. ओके. मूव टू नेक्स्ट, फॅमिली सिस्टम, डे टू डे लाईफ म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. ओके. सो बघूया आपण यात काय दिलं आहे. जॉईंट फॅमिली सिस्टम वॉज प्रिव्हलेंट इन द वैदिक पिरियड. द गृहपती वॉज द हेड ऑफ द फॅमिली, अ मॅन रिस्पॉन्सिबल फॉर द फॅमिली. His family included his old parents, wife, and children, and also the families of the children, the younger brother, and their families. His family system was patriarchal. In the initial period, there are references to women scholars such as Lopamudra, Gargi, and Maitreyi in Vedic literature.
However, slowly the restrictions on women went on increasing and their position in the family and society became secondary. सो आपल्याला याच्यात काय सांगितलं आहे बघा, वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घरचा प्रमुख होता, ज्याला आपण गृहपती असे म्हणत होतो. आणि गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी, मुलं, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. आणि ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली आणि त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान जे आहे ते अधिकाधिक दुय्यम होत गेले. The houses during the Vedic period were earthen and wattle and daub constructions. Wattle means woven lattice of wooden strips, which is daubed with clay mixed with cow dung. A house was called griha or shala. म्हणजेच वेदकाळातील घरे जी आहेत ती मातीची होती किंवा कुडाची होती. तर गवत आणि वेलीचे जाडसर असे तट्टे विणून त्यावर शेण आणि माती लिंपून ही भिंत जी आहे ती तयार करत होते, त्याला कूड असं म्हणत होते. आणि या घरासाठी घरांच्या ज्या जमिनी होत्या त्या शेण आणि मातीने सारवलेल्या असायच्या. आणि घरासाठी गृह किंवा शाला हे अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते वापरायचे. Then the diet of the people mainly consisted of cereals like wheat, barley and rice. From this they made different preparations. Words like yav, then godhum, vrihi, etc. can be found in Vedic literature. Yav means barley, yodhum wheat and vrihi means rice. The Vedic people relish milk, yogurt, ghee, butter, honey, black gram, that is urad, lentil, that is masoor, then sesame and meat were also a part of their diet. वेदकाळातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने गहू, सातू आणि तांदूळ या धान्यांचा समावेश जो आहे तो होत होता आणि त्यांपासून विविध पदार्थ जे आहेत ते बनवत होते. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम आणि व्रीही या शब्दांचे उपयोग जो होता, वापर जो होता तो आढळत होता. यव म्हणजे काय तर सातू, गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. ठीक आहे. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस म्हणजे मीठ यांसारखे पदार्थांचा सुद्धा त्यांच्या आहारात समावेश होता. इथे आपल्याला हाऊसेस इन वैदिक पिरियड घरं कशी होती ती आपल्याला इथे इमेजमध्ये पाहायला मिळत आहेत. देन people in the Vedic period used cotton and woolen garment. They also used vakars or clothes made from bark of trees. Similarly, animal skins were also used as clothing. Men and women used ornament of gold, flower garlands, strings made of beads, etc. A kind of pendant called nishka seems to have been proper. It was also used as a currency. त्या काळातील लोक जी होती, वेदिककालीन लोक जी होती ती लोकरी आणि सुती कापड जे ते वापरायचे. वल्कले म्हणजेच झाडांच्या सालीपासून तयार केलेले कापड जे होते, वस्त्रे जी होती ती सुद्धा ते वापरत होते. आणि तसेच प्राण्यांच्या कातड्यांचा सुद्धा उपयोग जो आहे तो वस्त्र म्हणून केला जात होता. स्त्रिया आणि पुरुष या फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्यांचे दागिने जे आहेत ते वापरत होते. निष्क नावाचा गळ्यातील दागिना जो आहे तो विशेष त्यावेळेस पॉप्युलर होता, लोकप्रिय असावा, कारण त्याचा उपयोग जो आहे तो वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होत होता. ठीक आहे. यूज ॲज अ करन्सी. ओके.
म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांना विकत घ्यायची असेल तर तो जो जो दागिना होता तो ते समोरच्या दुकानदाराला त्या वस्तूच्या ऐवजी देत होते. ठीक आहे. तर अशा प्रकारची देवाणघेवाण जी होती ती होत होती त्याची, आणि ते करन्सी म्हणून ते यूज करायचे. देन सिंगिंग, प्लेइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, डान्स, बोर्ड गेम्स, then carrot race and hunting were the means of recreation. Their main musical instruments were veena, then shatatantu, cymbals and the conch. Percussion instruments like damru and मृदंग were also used. गायन, वादन, नृत्य आणि सोंगट्यांचे खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांच्या मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख अशी त्यांची प्रामुख्याने वाद्ये जी होती ती होती. डमरू आणि मृदुंग ही तालवाद्ये ते वापरत होते. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते आपल्याला दाखवलेले आहेत. Then next, agriculture, animal husbandry, economic and social life. ओके, म्हणजेच शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. Agriculture was the main occupation during the Vedic period. Many oxen were yoked together to plough the fields. The plough had iron plowshares. The Atharva Ved considers insects, pests, and other animals that destroy crops and suggests certain remedies. Cow dung was used as manure. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जे आहेत ते जुंपलेल्या नांगराने नांगरणी जी आहे ती त्या प्रकारे करत होते, त्या प्रकारे केली जात होती. नांगराला लोखंडाचा फाळ जो आहे तो बसवत असत, आणि अथर्व वेदात पिकांवर जी कीड जी पडते ना किंवा त्या पिकांचा कशा प्रकारे प्राणी जे आहेत ते उद्ध्वस्त करतात, तर त्यावर त्यांचे उपाय जे आहेत ते अथर्व वेदामध्ये ते उपाय आढळतात. आणि खत म्हणून आपण शेणाचा वापर जो आहे तो अशा प्रकारे केला जात होता. देन during the Vedic period, animals like horses, cows and dogs had special importance. Cows were used as means of exchange. That is why cows were highly prized. Then people took special care to ensure that their cows would not be stolen. The horse was valued because of its speed. The Vedic people were skilled in taming the horses and harnessing them to the carrots. Carrots in the Vedic period had spoke wheels which are lighter than solid wheels, and the horse-drawn or spoke wheel carrots of the Vedic period were swift and speedy. म्हणजे वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष असं महत्त्व होते. गायीचा विनियमासाठी उपयोग जो आहे तो केला जात होता, त्यामुळे गायींना विशेष अशी किंमत जी आहे ती त्यावेळेस होती. इतरांना गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष अशी काळजी जी आहे ती त्यावेळेस घेतली जात होती. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी होता, आणि त्यामुळे माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. त्याच्यानंतर वेदकालीन रथाची चाके जी आहे ती आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक जे आहे ते वजनाने हलके असते. घोडा जोडलेला आऱ्यांच्या चाकाचे वैदिक कालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय दिलं आहे, इथे आपल्याला इमेजमध्ये दाखवलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डू यू नो हॉर्स पॉवर इज अ युनिट ऑफ मेजरिंग पॉवर. द रॅट ॲट विच वर्क इज डन बाय ॲन इंजिन. म्हणजे घोड्याला अश्व असं सुद्धा म्हणतात, आणि याच अश्वाचा वापर जो आहे तो इंजिनाचा वेग मोजण्यासाठी त्याचे एकक म्हणून त्याचा वापर जो आहे घोड्याच्या शक्तीचा तो केला जातो. त्याला आपण अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असंही म्हणतो. ठीक आहे. In this period, apart from agriculture and animal husbandry, several other occupations had also flourished.
Artisans are and people practicing various occupations were an important part of the social system. They form independent organization known as sherins or guilds. The head of the guild was known as shrishti. However, slowly the status of skilled artisans become secondary. ठीक आहे. म्हणजे त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या व्यतिरिक्त अनेक व्यवसायांचा सुद्धा विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते आणि श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र असे संघ होते. अशा श्रेणींच्या प्रामुख्याला श्रेष्ठी असं म्हणत होते. परंतु हळूहळू व्यावसायिक कामगारांचा दर्जा जो आहे तो कसा झाला, सेकंडरी झाला होता. ठीक आहे. देन ड्युरिंग द पिरियड देअर वर 4 वर्णज. आता त्या काळात 4 असे वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ठीक आहे, 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अ वर्ण वॉज डिटरमाइंड बाय द ऑक्युपेशन्स ऑफ द पीपल. हे वर्ण कशावरून ठरवलं जात होतं, त्यांच्या जन्मावरून ठरलं जात होतं. ठीक आहे. देन in the later period the varnas came to be determined on the basis of birth. म्हणजे नंतरच्या काळात वर्ण जे आहे ते त्यांच्या जन्मावरून ठरत होतं आणि आधी त्यांच्या व्यवसायावरून, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसायावरून ते वर्ण जे आहे ते ठरत होतं. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, त्यामुळे जाती ज्या आहेत त्या निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता जी आहे ती निर्माण झाली. ठीक आहे. इन द लेटर पिरियड द वर्नर्स केम टू बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ बर्थ. जन्मावरून झालं. दिस गेव रायजेस टू कास्ट. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. द कास्ट सिस्टम लेड टू इनइक्वॅलिटी इन द सोसायटी. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता जी आहे ती निर्माण झाली. ठीक आहे. देन ड्युरिंग द वैदिक पिरियड सर्टन notions about leading an ideal life had become well established. There were 4 stages or 4 ashrams from birth to death. The first ashram was brahmacharya ashram, or the period of staying with the guru to learn from him. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना ज्या आहेत त्या वेदकाळात रूढ झाल्या होत्या आणि त्यांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेले आहे. आणि पहिला आश्रम जो आहे त्याला ब्रह्मचर्य आश्रम असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये गुरुजवळ राहून विद्या जी आहे ती प्राप्त करण्याचा हा जो पिरियड आहे तो असतो. ठीक आहे. देन द नेक्स्ट स्टेज आफ्टर द सक्सेसफुल completion of brahmacharya ashram was गृहस्थचर्या. म्हणजेच ब्रह्मचार्य आश्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. ओके. and it was expected that during this period a man would carry out his duties towards his family and society with the help of his wife. The third stage was vanprashthashram. Okay, vanprasthashram. When a man was expected to detach himself from the household, retire to a solitary place and lead a very simple life. The fourth stage was the sannyas ashram. At this stage the convention was to renounce all relations, lead life in order to understand the meaning of human life and not stay in one place. ब्रह्मचार्य यशस्वीरित्या पार पडल्यानंतरच पुढचा टप्पा चालू होतो तो म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावी आणि अशी अपेक्षा असते. आणि तिसरा आश्रम म्हणजेच वानप्रस्थाश्रम आणि याच्यामध्ये या टप्प्यावर त्याने घरदाराच्या मोहाचा त्याग करून
घरापासून दूर जावं लागायचं आणि मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम होता संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ जो आहे तो समजून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा जो आहे तो संकेत होता. त्याच्यानंतर पुढे बघा, रिलिजियस आयडिया म्हणजे धर्मकल्पना. इन द रिलिजियस आयडियाज ऑफ द Vedic period, forces of nature such as the sun, wind, rain, lightning, storms, and rivers were given in the form of deities. Then Vedic composition praised them to become life-giving forces. The Vedic people put offering into the yajna fire to please them. This offering were called havi, and yajna is the act of offering havi into fire. Initially, the yajna rites were simple. Later on, the rules of yajna become harder and harder. The importance of prizes went on increasing. आता आपण धर्मकल्पना बघूया. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप जे आहे ते दिलेले होते आणि त्या जीवनठायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना ज्या आहेत त्या केल्या जात होत्या. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ जे आहेत ते अर्पण करत होते. त्याला आपण हवी असं सुद्धा म्हणतो. आणि अशा रीतीने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच काय, ते यज्ञ. आणि सुरुवातीला यज्ञ विधींचे स्वरूप जे आहेत ते कसे होते, ते साधे होते. पुढे त्यांचे नियम जे आहेत ते अधिकाधिक कठीण होत गेले आणि ते कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्वसुद्धा त्यामुळे वाढत गेले. ठीक आहे. Then people in Vedic period had thought about how the natural phenomena occur. Summer is followed by the rainy season and the rainy season by winter. This is a regular cycle in nature. The cycle in nature and the life cycle that moved with it were termed by the Vedic people as Rita. The life of all living beings is a part of the cycle in nature. Disturbance in the cycle of nature leads to calamities, and everyone should be careful not to let it happen. Nobody should break the laws of nature. It was believed that following these rules was to follow dharma. ओके, म्हणजे वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार जे आहेत ते कसे चालतात याचा सुद्धा विचार जो आहे तो केला होता. आणि उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो किंवा पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हे नियम जे आहे ते निश्चित आहे. हे सृष्टीचक्र जे आहे ते नियमित आहे आणि सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले होते. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी आणि कोणीही सृष्टीचे जे नियम आहेत ते मोडू नयेत. असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. ठीक आहे. Then let's discuss what could be the causes that upset the cycle of nature. What attempts can you make to avoid it? For example, what will you do for effective management of drinking water when there is scanty rainfall? म्हणजे चर्चा करूया आता बघा कशावर. सृष्टीचक्रातील बिघाड कशामुळे होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून कोणते प्रयत्न कराल. आणि उदाहरण दिलं त्यांनी, पाऊस कमी पडला तर पाण्याचे नियोजन जे ते कसं कराल. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे आपला पॉलिटिकल सिस्टम म्हणजे शासन व्यवस्था. इन द वेदिक पिरियड ईच विलेज हॅड अ हेड नोन ॲज ग्रामनी. A group of villages formed a Vish, whose head was called Vishapati, and several Vish formed a Jan. Later, when the Jan settled into a specific region, it came to be known as Janapad, and the head of Jan was known as Nripa or Raja, that is king.
द मेन ड्युटीज ऑफ द किंग वर टू प्रोटेक्ट द पीपल, कलेक्ट टॅक्सेस अँड रन द ॲडमिनिस्ट्रेशन एफिशियंटली. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख होता आणि त्याला ग्रामणी असं म्हणत होते आणि अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजेच विश आणि त्याच्या प्रमुखाला विशपती असं म्हणत होते. अनेक विश मिळून जन तयार होत होता आणि पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावेल तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असं म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा असं म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही त्या राजाची कर्तव्ये होती. Then, in order to run the administration smoothly, the king appointed various officers. The Purohit, that is priest, and the Senapati of the army were officers of special importance. The officer who collected the taxes was known as Bagduk. Okay. Then, Bhag means share. Okay, the officer known as Bhagdut and Bhag means share. The person who collected the king's share of the produce of a jan was called Bhagduk. And there were 4 institutions who guided the king. That is Sabha, Samiti, then Vidya. Okay, Vidya and Jan. ठीक आहे. आता इथे बघा, राज्यकारभार उत्तमरित्याने चालवण्यासाठी राजाने अधिकारी जे आहेत ते नेमले होते. पुरोहित, सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला काय म्हणतात? भागदूक. ओके. आणि भाग म्हणजेच काय? वाटा. आणि जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग जो आहे म्हणजे वाटा जो आहे तो गोळा करणारा तो माणूस म्हणजेच कोण? भागदूक. ठीक आहे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती आणि विद्य आणि जन असे 4 संस्था ज्या आहेत त्या त्यावेळेस होत्या. ठीक आहे. Then the people of state participated in their working. Women too participate in the working of Sabha and Vidya. The Sabha consisted of senior citizens of the state, whereas the Samiti was a general body of the people. त्यामध्ये राज्यातील लोक जे आहेत ते सहभागी होते. कशात? तर सभा, समिती, विद्या आणि जन या 4 संस्थांमध्ये. सभा आणि विद्या या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचा सुद्धा समावेश होता. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणतात, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीच समिती असं म्हणत होते आणि या समितीमध्ये लोकांचा समूह जो आहे तो सहभागी व्हायचा. देन लेटर ऑन इन द वैदिक थॉट, Smriti and Puranas were composed. After a period of time, the religious stream based on the Vedas, Smritis, Puranas and local traditions came to be known as Hinduism. म्हणजे पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती, पुराण नावाचे वाड्मय जे आहेत ते निर्माण झाले. वेद, स्मृती आणि पुराणे हे स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेले धार्मिक असे प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. ठीक आहे. हिंदुइझम. Along with the Vedic stream, there were other religious trends which took a different position from the Vedic one regarding yajna rites and the varna system. We will learn more about them in the next chapter. आता प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे जे धार्मिक प्रवाह होते ते सुद्धा अस्तित्वात होते आणि याचीच माहिती आपण जी आहे ती आपल्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.